आज सगळ्यात खास दिवस त्याचंच नाव वाढदिवस. वाढदिवसाच्या आपणास मनपूर्वक अनेकोत्तम शुभेच्छा. उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. धावसंख्या 91-92चं टार्गेट या मॅच मध्ये आता आयसा 11 या संघासमोर. चला आघाडीचे फलंदाज आपण लवकर याच्या मैदानाच्या आतमध्ये. आयसा 11 जेबीसीसी आणि अष्टविनायक ऑफिशियल कॉल. 2 षटकांच्या अगोदर आपण या ठिकाणी रिपोर्ट करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी नक्कीच येत आहेत. टॉस आपण लगेचच करणार आहोत. या आपण जेबीसीसी आणि अष्टविनायकचे कॅप्टन आमच्या व्यासपीठाच्या समोर या. अष्टविनायकचे संघनायक लवकरात लवकर आपण टॉस साठी. तर आघाडीला फलंदाज आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये उतरले आयसा 11 ते म्हणजेच करण आणि भावेश हे दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. सलामीला ॲज ओपनर ओपनिंग पेअर फ्रॉम आयसा 11. टाइम सेट केला नक्कीच बरोबर आपण बघतोय 10:42 या सामन्याला आता दुसऱ्या सत्राला सुरुवात. 92चं टार्गेट. पहिला चेंडू बॅकफूट लावून इनफिल्डच्या वरती खेळले. डीप चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. इनफिल्डच्या किती बाहेर होता चेंडू अडवला. एक विकाने सिंगल कंप्लीट केली आणि धावफलकाचा श्री गणेश होतोय. 24 चेंडू 92 धावांसाठी लक्ष पहिल्या चेंडूवरती येते. एकेरी धाव. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे सुरेश पहिल्या षटकामध्ये. आस्किंग रेट जवळजवळ आपण विचार केला तर 22.50 या मॅच मध्ये. आखो टप्प्याचा ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न सरळ चेंडू आपण बघितला तर आदळतो त्यांच्या सरी यष्टीवरती. धाव घेण्याची संधी नव्हती. खूप चांगला तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. बॅट बाउन्सर सरळ जाऊन आदळला तो फलंदाजाच्या डोक्यावरती. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती काउंट खातं उघडले एका धावेने तयार होत असतात. पुन्हा एकदा भावेश ऑन साईडला वळवलाय. समोर क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतोय तो फक्त बनून राहील प्रेक्षक. मिड विकेट सीमारेषा पार. हा षटकार तर धावसंख्या सध्या आहे ती 6 या आकड्यावरती. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते 2. 7 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकार आणि एक सिंगल पाहायला मिळते. बॉल रेड सरळ चेंडू येतो लॉंग ऑनला. सीमारेषा पार. षटकार. 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकातला अखेरचा चेंडू अजूनही नक्कीच शिल्लक आहे या ठिकाणी. 22.50 या मॅच मध्ये टीट फॉर टॅट. जसं तसं उत्तर देणं गरजेचं. ऑन साईडला उडवताय. समोर आता क्षेत्ररक्षक मिस्टामिंग फटका आणि या षटकाचं प्रत्युत्तर दिलं. गोलंदाज सुदेशनं माघारी परततोय. हा पहिला धक्का 13 आकड्यावरती भावेश स्वरूपात आयसा 11 या संघाला. नाणेफेकीसाठी जेबीसीसी आणि अष्टविनायक. कॅप्टन लवकर आणि सुजितजी शेलार यांच्या शुभ हस्ते दोन्ही कॅप्टन जेबीसीसी आणि अष्टविनायक.
तर टॉस या ठिकाणी होतो आणि हा टॉस जिंकला कॅप्टन अष्टविनायकचे आणि त्यांचा निर्णय जेबीसीसीने जिंकला. माफ करा, जेबीसीसीचा कॅप्टन आणि त्यांचा डिसिजन. दुसरं षटक गोलंदाज अक्षय ऑन साइडला उडवला, पॅरल स्ट्रोक, जमिनी समांतर फटका, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून फरार, काव कॉर्नरला सीमारेषा पार, हा षटकार. षटकाराला ऑन साइडला हुक केलाय, चेंडूला सरळ चाललाय चेंडू फाईन लेग मध्ये, षटकारानंतर प्रत्युत्तर ज्या अक्षयने 59 धावसंख्येची खेळी केली आणि त्याच्यावरती सध्या हे आक्रमण, दोन चेंडूवरती 10 धावा येत आहेत. धावफलक जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. लक्ष 92 धावसंख्येचं आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्याची आता गरज आहे बॅटिंग करणाऱ्या ISL या संघाला. धावफलक सध्या आपण बघतोय जाऊन पोहोचलं 23 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट ऑन साइडला आणखी एक फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न खूप चांगले परंतु त्या प्रयत्नांना अपयश. आणखी एक षटकार पाहायला मिळतो. फलंदाज तर अक्षयवरती सध्या आक्रमण, धावफलक जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. विकास सध्या आलेत तिसऱ्या क्रमांकावरती. त्यांच्या बॅटमधून आता ही धावसंख्या येत असताना लक्ष 92 धावा नक्कीच होऊ शकतात, कारण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. अक्षय आकुटापचा चेंडू वेगवान होता, आता मिसफिल्ड झाली, थोडंसं फंबल लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याच कारणाचं या ठिकाणी आपण बघितलं तर सिंगल कंप्लीट होत असताना सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 30 या आकड्यावरती. 30 रन्स, 30 धावा धावफलकावरती. अजूनही 62 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत आपण बघितले तर 14 चेंडू आणि 62 धावा हे समीकरण. आपण चेंडू ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, थोडीशी बॅकलिप घेतली होती पाठीमागे थर्ड मॅन मध्ये, बॅटची कडा घेऊन चेंडू सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळाली. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 31 या आकड्यावरती. 61 धावसंख्येची अजूनही गरज. चेंडू शिल्लक 13. 61 रिक्वायर्ड 13. बॅक ऑफ द हँड स्लोअर वन, बाहेरच्या बाजूने वळण घेतले, चेंडू उडवला, लिडिंग एज घेऊन वरती हा चेंडू फॉलो थ्रो मधून पाठीमागे येत असताना खूप चांगला झेल अक्षयने टिपलाय, त्याने प्रत्युत्तर दिलं. पहिलं यश तोच संपादन करतोय. दुसरा धक्का ISL या संघाला. धावसंख्या सध्या आपण बघतोय ती म्हणजे 31 या आकड्यावरती आणि 31 वरती दुसरा धक्का आता लागलाय. 61 धावसंख्येची गरज, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 30.50 आता आस्किंग रन असेल. आस्किंग रन वाढत असताना जे 22.50 होतं ते जाऊन पोहोचलं 30.50 वरती. जेबीसीसीने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय त्यांच्या विरोधात अष्टविनायक हा संघ पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करेल आणि ज्यांच्या माध्यम या संपूर्ण संघांसाठी तुम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत, पुरस्कृत केलेले आहेत, आदरणीय श्री संदीपजी गुप्ता साहेब यांच्या या ठिकाणी शुभागमन झाले. आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं ही नम्र विनंती. स्क्वेअर लेग मध्ये हा झेल पाहायला मिळतोय आणि बाद होतोय फलंदाज म्हणजेच
धावसंख्या सध्या आपण बघतोय ती म्हणजेच 31 वरती आहे आणि 31 वरती लागलाय हा एकंदर तिसरा धक्का. अजिंक्य येतात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विशाल ऑन साइडला टर्न केला, चेंडूला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळण घेतला आणि डायव्हर्ट झाला हा चेंडू. सरळ सीमारेषा ओलांडतोय. हा चौकार राहील, चौकार आणि धाव फुल 35 आकड्यावरती. धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 35 या आकड्यावरती. विशाल पुन्हा एकदा इनसाइड आउट हवेमध्ये हा चेंडू मिसटायमिंग फटका. वाडीश लॉंग ऑफला अक्षय चेंडू खाली हाताचा पिसारा फुलवला आणि त्या पिसारामध्ये सामावून घेतलं चेंडूला. आणखी एका विकेटचा बदल लागतोय. हा एकंदरीत चौथा धक्का बॅटिंग करणाऱ्या आईसा 11 या संघाला. चौथा धक्का लागलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येत आहेत ते म्हणजेच साई इन ॲट नंबर 6. 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना साई. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच अजिंक्य आहेत. विशाल दुसरं यश संपादन करत असताना ऑन साइडला लेट स्विंग होता, अटेम्प्ट केला मिड ऑन मध्ये हा चेंडू पडतोय निर्जन स्थळावरती नोमॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी पाहायला मिळाले. स्ट्रायकिंग एंडला फेकी करतात तोपर्यंत सहज 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येने धाव फलक आता जाऊन पोहोचलं पुढे ते 37 या आकड्यावरती. 37 37 धावा धाव फलकावरती सध्या पाहायला मिळतात. षटक प्रगती प्रथावर असताना हे तिसरं तयार पुन्हा विशाल. चेंडू अजूनही 2 शिल्लक. समोर अजिंक्य ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करत होते. मेरिट वरती खेळणं गरजेचा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने आउट स्विंग होत असताना चेंडू मिस झालेत. अजिंक्य कमबॅक करत असताना षटकामध्ये पूर्णपणे विशाल. धावसंख्या स्थगित आहे ती 37 या आकड्यावरती. अखेरचा चेंडू हॅमट करत असताना चेंडू अक्षरच्या ठिकाणी थांबलाय. चेंडू आला त्याच्यापर्यंत सिंगल नक्कीच मिळाली. या चेंडूवरती 3 षटकांचा खेळ संबंध 92चं टार्गेट आहे आणि धावसंख्या 38 या आकड्यावरती. हा सामना पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल सुयोग 11च्या बाजूने झुकत असताना विजयाचा सुगंध कुठे आता दरवळतोय आणि तो सुगंध घेत असताना हा सुयोग 11 संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि या 6 चेंडूंमध्ये गरज आहे ती म्हणजेच 54 धावसंख्येची. 54 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6. 6 चेंडू 54 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आणि निर्णायक षटकामध्ये आला आहे गोलंदाज प्रकाश. धावसंख्या सध्या 38. तयार होत असताना हा गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच प्रकाश. आखूट टप्प्याचा चेंडू ऑफ साइडला उडवला मिस टायमिंग स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विशाल उचलून आता फेक ग्राउंडिंग फेक येईल. टप्पा पडल्यानंतर तोपर्यंत सहजरित्या आपण बघितल्या या 2 धावा. दुहेरी धावसंख्येने धावफलक 40 वरती. गरज आता 52 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच फक्त 5. 52 रिक्वायर्ड, रिमेनिंग 5. धावांचं अंतर किती कमी केलं जाईल. टप्पा पडल्यानंतर आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न होता, मिस झालेत फलंदाज या ठिकाणी. अजिंक्य अजिंक्यांना आपण बघतोय सध्या स्ट्रायकिंग एंडला. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 4. ओव्हर द विकेट फुलरली सरळ हा चेंडू या स्टँड वरती पाहायला मिळतो. फर्निचर डिस्ट्रॉय होत असताना यू मिस. आय विल डेफिनेटली आणखी एक धक्का.
धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच जाऊन पोहोचली 39 आकड्यावरती. 40 कंप्लीट. 3 चेंडूंची औपचारिकता अजूनही शिल्लक. 52ची अजूनही गरज. लक्ष्मणला चेंडू फाईन लेग मध्ये धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाज एकाच एंडला पाहायला मिळाले आणि ओव्हर त्या ठिकाणी होत असताना आता अजून एक हीच रन कंप्लीट करतात ते फलंदाज, कारण दोन्ही फलंदाज एकाच एंडला होते. कॉर्डिनेशन कुठेतरी चुकीचं पाहायला मिळालं होतं. धावसंख्या 41 वरती, 41 वरती, गरज 51 धावसंख्येचे. चेंडू शिल्लक 2. 51 अजूनही बनवायचे आहे त्या ठिकाणी. ऑन साइडला उचललाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करता. चेंडू खाली खूप चांगला झेल आणि आता आणखी एक होईल फलंदाज बाद. फक्त शिल्लक असेल आणि 51 धावसंख्येचं अजूनही फरक अंतर धावांचं किती कमी करण्यात येईल. आता ऑन साइडला उडवलाय. झेलची आता देखील संधी असेल. विशाल पुढे सरसावला. कॅच त्याने घेतली. लागोपाठचा दुसरा धक्का आणि 51 धावसंख्येच्या फरकाने 51 धावांनी विजयी झालाय. आयसा 11 ला परास्त करत असताना सुयोग 11. बॉल प्लेड. आगमन झालं आदरणीय श्री लकी सिंग यांचं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. बाईक नंबर 596 TVS स्कूटी आहे जी कोणाची असेल आपण ओळख पटवून घेऊन जायचे. TVS स्कूटीची चावी आमच्याकडे, की आमच्याकडे आहे आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. कोणाची असेल तर आपण ओळख पटवून या ठिकाणी नक्कीच घेऊन जा. 11 चेंडूंमध्ये 12 चेंडूंमध्ये 59 धावसंख्येची खेळी करणारा अक्षय ताडे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि आमच्या स्पर्धेचे ज्यांनी खऱ्या अर्थानं टी शर्ट स्पॉन्सर केलेला आहेत आम्हाला, पुरस्कार संदीपजी गुप्ता साहेब यांच्या शुभस्ते आपण अक्षयला ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी प्रदान करतोय. खूप चांगला परफॉर्मन्स अक्षयने केलाय. 14 चेंडूमध्ये 59 धावसंख्येचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं तसे या मॅच मध्ये. वेलपेड अक्षय. पुढची लढत तुमच्या समोर येते. JPCC टॉस जिंकून कॅप्टनचा फिल्डिंगचा निर्णय आणि अष्टविनायक हा संघ बॅटिंग करेल. तुर्त स्पर्धा एक ओमकार 11 त्रिमूर्ती नगर आयोजित स्वर्गीय सरदार नानासिंग चषक 2021 चे पर्व आणि ऐकूयात राष्ट्रीय भाषा हिंदी मधून या मॅचचं धावतं वर्णन तुमच्या समोर घेऊन येतील मनोज मिश्रा. धन्यवाद.